घरातील या 17 वस्तू कोणालाही उधार देऊ नयेत. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लोक एकमेकांना देतात, पण काही गोष्टी पैसे दिल्याशिवाय घेणे टाळा. त्याचा नकारात्मक परिणाम थेट आपल्या जीवनावर दिसून येतो. पहिली वस्तू दही. वास्तुशास्त्रानुसार दही हा एक असा पदार्थ आहे जो पैशाशिवाय कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये. अनेकांना आपण दही लावण्यासाठी शेजाऱ्याकडून दही उधार विरजण घेतो आणि घरी दही बनवण्यासाठी वापरतो, पण असं केल्याने घरात तणाव आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते. पैशाची उधळपट्टी सुरू होते. म्हणूनच चुकूनही पैसे दिल्याशिवाय दही घेऊ नये आणि देऊही नये. नंबर 2. काळे तीळ. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की कोणीही काळे तीळ पैसे घेतल्याशिवाय कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून घेऊ नये. ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतूसोबतच काळ्या तिळाचा संबंध शनिग्रहाशीही मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीने पैशाशिवाय काळे तीळ घेतले किंवा दिले तर त्याला त्याच्या जीवनात अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागते. पैशाची उधळपट्टी सुरू होते. काळे तीळ घेण्या देण्याचे काम शनिवारी अजिबात करू नये. नंबर 3. मीठ. जेव्हा घरातील मीठ संपते तेव्हा बरेच लोक शेजारी किंवा नातेवाईकाकडून ते मागवतात, परंतु असे करू नये. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील मीठ संपले तर चुकूनही ते कोणाकडूनही मागून घेऊ नये. ज्योतिषशास्त्रात मिठाचा शनिदेवाशी संबंध सांगितला आहे. मीठ दान केल्यास शनिदेवाचा कोप होऊ शकतो. पैशाशिवाय मिठाचा व्यवहार रोग आणि दोषांना आमंत्रण देतो. असे केल्याने व्यक्ती कर्जात बुडू शकते. नंबर 4. रुमाल. वास्तुशास्त्रानुसार रुमाल देखील उधारीवर किंवा इतरांचा घेऊ नये किंवा देऊ नये, कारण असे केल्याने घरात भांडणे वाढतात आणि जीवनात अनेक समस्या येऊ लागतात. याशिवाय रुमाल कोणालाही भेट म्हणून देऊ नये. असे केल्याने त्या नात्यातील अंतर वाढणार हे निश्चित. पुढील वस्तू आहे ती म्हणजे माचीस. वास्तुशास्त्रानुसार आगपेटी पैशाशिवाय कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊही नये, कारण माचीसचा थेट संबंध आगीशी असतो. असे केल्याने नातेवाईकामध्ये राग वाद वाढू शकतो. घरातील शांतता भंग होऊ शकते. याशिवाय इतरही समस्या येऊ शकतात. पुढील वस्तू आहे ती म्हणजे हळद. हिंदू धर्मात हळदीला शुभ आणि लाभदायक मानले जाते. हळदीचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे. म्हणूनच हळद कोणालाही उधार देऊ नका. असे केल्याने तुम्हाला करिअर, वैवाहिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. पुढील वस्तू आहे ती म्हणजे दूध. ज्योतिषशास्त्रानुसार दुधाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे. म्हणूनच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ उधार देणे शुभ मानले जात नाही. विशेषतः सूर्यास्तानंतर दूध देऊ नये. दूध चंद्राशी संबंधित मानले जाते. यासाठी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कर्जावर देऊ नयेत. यामुळे तुमचा चंद्र दूषित होऊ शकतो, ज्याचे वाईट परिणाम तुम्हालाही भोगावे लागतात. पुढील वस्तू आहे ती म्हणजे मोहरीच्या तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे. म्हणूनच चुकूनही मोहरीचे तेल उसने देऊ नका. नंबर 9. केतू ग्रहाचा संबंध लसूण कांद्याशी मानला जातो. म्हणूनच शेजाऱ्याला लसूण कांदा उसने देऊ नका, नाहीतर घरात बरकत राहत नाही. नंबर 10. सौभाग्याचं सामान. जर तुम्ही विवाहित आहात तर कधीच आपल्या सौभाग्याचे सामान जसे की मंगळसूत्र, टिकली, अंगठी, जोडवी कोणालाही उधार देऊ नये किंवा उधार घेऊ नये. असं म्हणतात की सौभाग्याचं उधार घेतल्याने आणि त्याचा वापर केल्याने आयुष्यात निराशा येते. नंबर 11. कपडे. शास्त्रानुसार कधीही कोणाचीही वापरलेली कपडे
परिधान करू नये. असे केल्याने तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात किंवा मित्रासोबतचे संबंध खराब होऊ शकतात. नंबर 12. घड्याळ. ज्योतिषशास्त्रानुसार कधीच कोणाची घड्याळ घेऊ नका. असं म्हणतात की दुसऱ्याची घड्याळ उधार घेतल्याने आपल्या वेळेवरही संकट येऊ शकते. असं केल्याने संकटांना आमंत्रण देणे आहे. पुढील वस्तू आहे 13वी बेड. कधीच कुणाचाही बेड उधार घेऊ नये. असे केल्यास पती पत्नीच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. नंबर 14. झाडू. झाडूला घरची लक्ष्मी म्हणतात. जर तुम्ही दुसऱ्याच्या घरचा झाडू उधार घेता तर तुमच्या घरी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते. त्यामुळे कधीही झाडू उधार घेऊ नये. नंबर 14. पेन किंवा पेन्सिल. पेन ही एक महत्त्वाची वस्तू आहे. जेव्हा आमच्याकडे पेन्सिल किंवा पेन नसतो तेव्हा आपण विचार न करता एखाद्याला विचारतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणाचीही लेखणी घेणे चुकीचे आहे. यामुळे जीवनाची प्रगती मंदावते. धार्मिक श्रद्धेनुसार चित्रगुप्त जीवनातील अडचणी आणि सुखे आपल्या लेखणीने लिहितात. नंबर 16. अंगठी. अंगठी पुरुष आणि स्त्रिया दोघेही परिधान करतात. काही लोक अंगठीत रत्नही घालतात. अंगठी कधीही उधार देऊ नये. असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते. नंबर 17. कंगवा. अनेक पुरुष खिशात छोटा कंगवा ठेवतात. तुमचा वापरलेला कंगवा कधीही कुणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापर करू नका. असे केल्याने तुमच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.